चला तर आज आपण बघणार आहोत दडपे पोहे. कांदा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे एकदा नक्की दडपे पोहे करून पहा. हा व्हिडिओ कोण्या शहरातून पाहतात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला अजिबातच विसरू नका. चवीला तर अप्रतिमच लागते. एकदा जर केला तर आठवड्यातून नक्की 2 वेळा तरी करून खाल. इतकी जबरदस्त चव लागते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी अगोदर आपण साहित्य पाहून घेऊ. काय काय साहित्य लागणार आहे आपले दडपे पोहे बनवण्यासाठी. ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथं खिसून. कोथिंबीर, डाळिंब पण घेतलेला आहे. मिरच्या पण घेतलेल्या आहेत. एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. कढीपत्त्याची 4 पानं, मूठभर शेंगदाणे. चला मग पुढची स्टेप बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. नंतर त्यासाठी इथं 2 वाटे पोहे पण घेतलेले आहेत. चाळून व्यवस्थित बघून करून पण घेतलेले आहेत. नंतर हे पोहे भिजवून घेते. नारळाच्या पाण्याचा थोडासा शिलकावा मारून किंवा साध्या पाण्याने भिजले तरी पण काहीच हरकत नाही. माझ्याकडे होतं नारळाचं पाणी म्हणून मी एक शिलकावा मारून घेतला. आता पोहे भिजून ठेवून देते साईडला भिजण्यासाठी. त्याला भिजण्यासाठी 10 मिनिटं ठेवून द्यायचं साईडला. पोहेला झालेले आहे 10 मिनिटं. आता त्यामध्ये टाकून देऊ आपण घेतलेलं ओल्या नारळाचा खीस यावर. नंतर त्यावर टाकून द्यायचं डाळिंब. नंतर त्यावर टाकून द्यायची एक हिरवी मिरची घेतलेली. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा. नंतर त्यावर टाकून द्यायची कोथिंबीर. हे मिक्स करून घेते. हातानेच मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये टाकून द्यायच्या 1 चम्मच साखर. 1 चम्मच साखर टाकून दिलेली आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. यामध्ये परत मिक्स करून घेते. आता मिक्स करून तयार आहेत. आपण लगेच तडका द्यायला त्यासाठी आता तेल गरम करून घेते मी अगोदर. तेल गरम झालंय त्यामध्ये टाकून देते आता मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे जिरे. जिरे पण चांगले फुलू द्यायचे. मोहरी आणि जिरे फुलले की त्यामध्ये टाकून द्यायचे आपण घेतलेले शेंगदाणे. शेंगदाणे तळलेले आहेत इथे. नंतर त्यामध्ये टाकून देते कढीपत्त्याची पानं. आता घेते काढून. हातानेच मिक्स करून घ्यायचं. तर त्यावर टाकून देते लिंबाचा रस थोडासा. परत मिक्स करून घेते. इथं तयार आहेत आपले दडपे पोहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. तर त्यावर टाकून देते लिंबाचा रस थोडासा. परत मिक्स करून घेते. इथं तयार आहेत आपले दडपे पोहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. कशी वाटली दडप्या पोह्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.